Sina Hari
काठिन्यो हरिति सिंचिति वाचि सत्यं मानोन्नति दिशति पापमुपाकरोति चेत प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तं कीर्तिं सद्गति गतिमिता करोति भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय. आज आजचा अभिनव आपला सेना नाही त्यांचा आहे. आपण त्यांचे चरित्र पाहिलेले आहे. साध्या सोपा शब्दामध्ये संतांचं वर्णन त्यांनी या 3 जन्माच्या अभंगामध्ये केलं की उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत हे उदार आहे. काल आपण त्यांची 3 लक्षणं बघितली की ज्याच्या दर्शन मात्रे कृतार्थ होता येतं, ज्याच्या मनामध्ये भेदबुद्धी नसते आणि ज्याचा आश्रय केला असता मुक्तिपदाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते, असे हे संत असतात. म्हणून सेना महाराज म्हणतात की उदार तुम्ही संत. एखादा मनुष्य उदार असतो पण संतांसारखा किंवा देवांसारखा उदार नसतो. संतांकडे आपण गेल्यानंतर आपण जे इच्छित ते आपल्याला संत देतात. फक्त संत म्हणतात तसं तुम्ही फक्त भोगाचंच मागता, पण संत कशासाठी बसलेत हो? जे शाश्वत सुख आहे ते देण्यासाठी संत बसलेले आहेत. पण सामान्य मनुष्य मात्र त्यांच्याकडे विषयांचं उपभोग मागत असतो. मला हे द्या, मला ते द्या. म्हणून महाराज म्हणायचे ना की सगळी गिरायक येतात ती हिंग मिऱ्याची, केशर कस्तुरीची कोणीही येत नाही. पण खरे संत असतात ते उदार असतात. पण आपण त्यांना ओळखायला पाहिजे, कारण ते दिसायला कसे असतात? सामान्यांसारखे असतात. कधी कधी आपल्या मनात विचार येतो की खरंच असे हे संत आहेत का? म्हणजे बघा, स्वामी समर्थांकडे कोणी गेलं की ते पहिले काय करायचे? शिव्या घालायचे. पण त्याच्या मागचं कारण काय होतं? तर लोकांनी आपल्यापासून लांब राहावं आणि आपल्याला एकांत मिळावा, हा त्याच्या मागचा हेतू होता. पण लोकांतामध्ये गेल्यानंतर मात्र त्यांनी अनेक शिष्यांवर कृपाच केलेली आपल्याला दिसते. अशी अनेक संतांची उदाहरणं आहेत. म्हणून ज्या ज्या गुणांचं संकलन ज्यांच्यामध्ये असतं त्यांना आपण संत म्हणतो. मग मायबाप कृपावंत. आता मायबापाची उपमा संतांना दिली जाते. अहो, संसारामध्ये सुद्धा आपल्याला आई आणि वडील दोन्ही आवश्यक आहेत की नाही? एक जरी नसलं तरी सुद्धा जन्माला दुःख येतं. म्हणून आई वडिलांची अत्यंत गरज सांगितलेली आहे. मग संतांमध्ये आपण माऊली कोणाला म्हणतो? ज्ञानेश्वर माऊली असं म्हटलं जातं. म्हणजे माऊली का म्हणतात हो? की माऊलींच्या या 3 अक्षरं जर आपण घेतली तर मानवता, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे दीनता. म्हणून वात्सल्य भाव हा आमच्या माऊली ज्ञानेश्वरांच्या मध्ये आपल्याला दिसतो. म्हणून सगळे संत हे फक्त एकट्या माऊलींना, ज्ञानेश्वरांनाच माऊली असं म्हटलं जातं. आणि पित्याचं काम कोण करत आहे संतांमध्ये? तर समर्थ रामदास. जसे वडील कडक असतात थोडेसे, तसे समर्थ हे कडक आहे. जरी आपल्याला सगळा बोध देत असले तरी समर्थांची जी वाक्यरचना आहे, अभंग रचना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वडिलांचा करारीपणा दिसतो. मग हे आई वडील यांची उपमा का देत आहेत सेना महाराज? तर आई काय करते? संस्कारक्षम करत असते. जेव्हा मूल तिच्या संगतीमध्ये असतं त्यावेळेला, म्हणजे 8 वर्षापर्यंत मुलावर संस्कार केले जातात खरे म्हणजे. त्याच्यानंतर तो थोडासा बाहेर पडतो, मित्रगणांमध्ये रंगमाण व्हायला लागतो. म्हणून त्याचं विश्व हे 8 वर्षापर्यंत माऊलीचं असतं. माऊलीचा हेच त्याचं ब्रह्म असतं. म्हणून असं सांगितलं जातं की मुलाला आपलं हित कळत नाही, पण त्या मुलाचं हित आईला कळत असतं. त्याच्यासाठी काय बरं आहे, काय बरं नाही, हे आई जसं बघत असते, तसं हे संत जे असतात
ते आपल्याला काय हिताचं आहे ते बघत असतात. पण आपण त्यांच्याकडे काय मागतो? आपल्याला जे हवंय ते मागतो. म्हणून नेहमी विनीत दादांच्या पण प्रवचनामध्ये आपण ऐकतो की सद्गुरूंकडे काय मागावं, की जे माझं हिताचं असेल ते तुम्ही मला द्या. म्हणून आई अशी असते. आणि बाप मुलगा जेव्हा मोठा होतो, जगामध्ये तो वावरण्यास योग्य होतो, तेव्हा खरी बापाची किंमत होते. कारण बापाचा जो आदर्श असतो तो मुलगा पुढे घेत असतो. म्हणून व्यवहारामध्ये जर तुम्हाला चांगलं वागायचं असेल, म्हणजे कीर्तिपथ तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही वडिलांचं आचरण केलं. म्हणून माय बाप कृपावंत. आणि जसे संत कृपाळू असतात तसे माय बाप सुद्धा कृपाळूच असतात. ते कधीही आपल्या मुलावर रागवत नाही, कायम त्याच्या हिताचं बघतात. म्हणून सेना महाराज संतांना जसं उदार म्हणतात तसं त्यांना माय बाप तुम्ही कृपावंत आहात, आई वडिलांसारखं असं त्यांना ते संबोधतात. मग उदार असतात. आणि म्हणून त्यांच्या मध्ये आपल्याला त्यांच्या कृतीतून आपण काल पण बरीच उदाहरणं बघितली की सहज जाता जाता संत हे आपलं भलं करत असतात. म्हणून संत संगतीचं श्रेष्ठत्व काल आपण थोडं बघितलेलं आहे. तसंच एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, की कुठे जायचंय? दिल्लीला जायचंय समजा. तर कोणी म्हणेल आम्ही चालत जाऊ शकतो, आज आम्हाला पैसे नाही आहेत, आम्ही चालत जाऊ, पदयात्रा करत जाऊ. कोणी म्हणेल आम्ही बैलगाडीने जाऊ, कोणी म्हणेल आम्ही कारने जाऊ, कोणी म्हणेल आम्ही विमानाने जाऊ, म्हणजे आमचा वेळ वाचेल. पण ठिकाण दिल्लीच आहे ना. मग जो आता विमानाने जाईल तो लवकर पोहोचेल की नाही? म्हणजे ज्या ज्या वाहनाची तुम्ही संगती केली त्याप्रमाणे त्याचा गुण तुम्हाला मिळतो. तुम्ही विमानाची संगती केल्यावर तुम्ही जास्तीत जास्त लवकर तिथे पोहोचणार. जर पायी चालत गेलात तर तुम्हाला 3 महिने लागतील समजा. म्हणजे संगती कोणाची करायची हे जसं आपल्याला ह्या उदाहरणातून दिसतं. किंवा अगदी ज्ञान नसलं तरी सुद्धा आपल्या व्यवहारामध्ये आपण हे शब्द वापरतो. जी मुलं डॉक्टर होतात, वकील होतात, असे सगळे शिक्षण होतात आणि मग ते विवाह योग्य होतात. आता त्यांची जी ठरलेली वाग्दत्त वधू जी आहे ती काय अगदी खूप शिकलेली असेल असं नाही. पण विवाह झाल्यानंतर मात्र आपण काय म्हणतो, जर डॉक्टरची बायको असेल तर या डॉक्टरेट बाई. आता तिने शिक्षण घेतलंय का? पण संघ कोणाचा केलाय? डॉक्टरचा संघ केलाय. त्यामुळे आपण तिला डॉक्टरेट बाई म्हणतो की नाही? ती झाली का ऑपरेशन करू शकेल का? नाही. पण तिला पदवी मिळाली की नाही? किंवा वकिलाची बायको असेल, तिला 2 शब्द सुद्धा छान बोलता येत नसेल, पण आपण तिला काय म्हणतो? वकिलीन बाई म्हणतो. म्हणजे ज्याची आपण संगती करतो ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून सत्संगती करा असे हे संत उदार आहेत. म्हणून संगतीचा महिमा अत्यंत सांगितलेला आहे. मग संत संगतीने काय होतं? जाड्यम धियोती हरती. जाड्य म्हणजे अज्ञान. अज्ञान नाहीसं करण्याचं सामर्थ्य हे सत्संगतीमध्ये आहे. तुम्ही आपोआपच सत्य बोलायला लागता. अज्ञान कसं दूर होतं त्याचा एक दृष्टांत की पैठण क्षेत्री गोदा तीर होता. ह्या बाजूला नाग राहत होते आणि पलीकडच्या गावाला पलीकडच्या तीरावर एक कोनहान म्हणून नावाचं गाव होतं. आणि तिथे कुलकर्णी म्हणून एक गृहस्थ राहत होते. आणि त्यांचा मुलगा हा थोडासा हट्टी होता, खूप ज्ञानी नव्हता. पण त्याला एक सवय होती की त्याला दररोज पुरणपोळी जेवायला हवी असायची. आता ती आई म्हणाली कधीतरी लाड म्हणून केली जाईल, पण दररोज पुरणपोळी ही कशी शक्य आहे सामान्य माणसाला? कारण ती नुसती पुरणपोळी आपण खात नाही, तुपाबरोबर लागतं, दूध लागतं, सगळं लागतं. बरं, आज बेसनाचे भाव काय आहेत? डाळीचे आपण सांगायला नको, मला सुद्धा माहिती नाही, कारण आधी मी याद्या टाकत नाही. पण असे हा मुलाचा हट्ट आणि अगदी वैतागली. आता काय करावं या मुलाचं? म्हणून नाथांची
ऐकायला कानावर आली आहे. आणि या मुलाला घेऊन नाथांकडे आली. मुलाचं बकोट धरूनच ती वाड्यामध्ये शिरते. कनवाळू असणारे नाथ त्या बाईंना म्हणतात, अहो काय झालं? म्हणतात त्याला सुद्धा काय झालं ते शांतपणे सांगा. काय करू म्हणे, हा ऐकतच नाही. याला दररोज पुरणाची पोळी हवी आणि मी कसे याला जेवायला घालू दररोज पुरणाची पोळी? आता तुम्हीच याचं काहीतरी करा. तो नाथ म्हणतात, ठीक आहे, तुम्ही माझ्याचकडे ह्याला ठेवा. आणि नाथांना वंदन करून ती बाई जाते. आता नाथांकडे दररोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य पांडुरंगाला असायचा आणि त्यामुळे या मुलाला दररोज पुरणपोळी मिळायला लागलेली आहे. या मुलाचं नाव होतं गावबा. खूप ज्ञानी होता असं नाही, पण नाथांवरती श्रद्धा, एकविध श्रद्धा. आपण परवा एका तुका म्हणे एकविध झाले म्हणून, तसं ह्या गावबाची नाथांवर श्रद्धा बसली. कारण त्याचं काय होतं की मला यांच्याकडे दररोज पुरणपोळी मिळते. पण जी श्रद्धा होती ना ती एकविध होती. नाथांशिवाय दुसरं विश्व नाही. असं होता होता बरीच संगती घडलीये, सत्संगती घडलीये आणि नाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. भावार्थ रामायण लिहिता लिहिता अर्धाच्या वरती ग्रंथ लिहून झालाय आणि नाथ म्हणाले की आता आमचा निर्याणाचा काळ जवळ आहे. तेव्हा दररोज श्रवण करायला येणारे लोक म्हणतात की नाथ महाग्रंथ असा अर्धवट सोडून तुम्ही कसं जाणार? तेव्हा हा पूर्ण करून तुम्ही जा. पण प्राप्त कालघडी आल्यानंतर मला जायला पाहिजे, हे प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. पण नाथांनी त्याच्यावरती सांगितलं की काही काळजी करू नका, हा उरलेला ग्रंथ जो आहे तो माझा गावबा पूर्ण करी. आणि गावबाला जवळ बोलवलंय. नाथांनी मस्तकावरती हात ठेवलाय आणि नाथांच्या नंतर गावबानी तो ग्रंथ पुढे पूर्ण केला. म्हणजे नाथ जसे करायचे की आधी रचना आणि मग निरूपण, असं नाथांचं जसं होतं तसंच हा गावबा दररोज ओव्यांच्या रचना सकाळी कराव्या, संध्याकाळी त्याचं निरूपण करावं, विवरण करावं. आणि आज जर आपण भावार्थ रामायण हा ग्रंथ उघडला तर आपल्याला नाथांच्या ओव्या कुठल्या आणि गावबाच्या ओव्या कुठल्या हे समजत नाही. म्हणजे जाड्यम धियोती हरती, म्हणजेच अज्ञान नाहीसं करण्याचं क्षमता ही सत्संगतीमध्ये असते. नाथांच्या संगतीत राहिल्यामुळे हे ज्ञान या गावबाला मिळाले. संगती क्षुल्लक कारणाने झाली की पुरणपोळी खायची इच्छा आहे, पण तरी सुद्धा त्याचं भलं झालं, त्याचं हित झालं. मग पाप तुम्हाला सत्यवचन बोलायला लागतं. आहो तुम्ही सत्संगतीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मनातले वाईट विचार हे निघून जातात. आपण सत्य बोलायला लागतो. एकदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्यांचं समाज कार्य त्या काळच्या समाजाला आवडत नव्हतं आणि त्यामुळे काही दरोडेखोरांना पैसे देऊन सुपारी दिली की यांना त्यांची हत्या करा. आता रात्री ते दरोडेखोर चोर आले आणि हातात धारधार शस्त्र होती. पण आपण नेकीने काम करतोय हा आपला सत्य संकल्प आहे या दोघी नवरा बायकोंच्या मनाला पूर्ण माहिती होत. आणि ते चोर पुढे उभे राहिले पण हे दोघही डगमगले नाहीये. आपण कशा करता आलाय असं स्वतःहून विचारलंय. आणि या चोरांनी पण सांगितले की तुम्हाला मारल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत आणि आमचा काही दिवस त्याच्यावरती उदरनिर्वाह होणार आहे. तेव्हा ज्योतिबा त्यांना म्हणतात, आम्हाला मारून तुम्हाला पैसे मिळत असेल तर तुम्ही आम्हाला खुशाल मारा, पण आम्ही जे समाज कार्य करतोय ते कार्य कोण पुढे धुरा धरणार? आणि यांचं कार्य सुद्धा या चोरांना माहिती होतं. पण पोटासाठी मनुष्य काहीही करायला तयार होतो, तसे हे चोर यांची हत्या करायला तयार झाले होते. आणि सांगायचं कारण
त्यांच्या मनातले पाप विचार बाजूला गेले आणि ते त्यांना शरण आले, त्यांना मारलं नाही, उलट त्यांचे ते अनुयायी झाले. म्हणजे महात्मा फुल्यांसारखी संगती त्यांना मिळाली आणि त्यांच्या हातून सुद्धा पुढे समाजकार्य हे त्यांच्या हातून घडलं. म्हणून सत्संगती ही अत्यंत महत्वाची आहे. असंच तुम्ही कीर्तिमान होता. तुमची कीर्ती ही दशदिशात पसरते. त्याचं उदाहरण आपण पाहूया की विवेकानंदांचा ते शेवटचा काळ होता आणि ते खूप वेळ एकांतात राहत असे आणि भगिनी निवेदिता त्यांची सर्व सेवा करत असे. तर एक असा तरुण तिथे आला आणि भगिनी निवेदितांना म्हटलं की मला विवेकानंदांचं दर्शन हवं. तर ती म्हणते, तिने सांगते की स्वामी आता कधी दर्शन देतील हे मी सुद्धा सांगू शकत नाही. मी सुद्धा त्यांच्या खोलीत ताट नेऊन ठेवते, मला सुद्धा त्यांचं दर्शन घडतच असं नाही. तर मी तुम्हाला कशी खात्री देऊ की तुम्हाला त्यांचं दर्शन घडेल. पण तो युवक हट्टाला पेटलाय की मला यांचं दर्शन हवंच आहे. तेव्हा भगिनी निवेदिता त्या तरुणाला म्हणतात की स्वामी त्या खोलीमध्ये फिरताना कधीतरी या खिडकीच्या इथे येऊन उभे राहतात. असं तिने सांगितल्यानंतर तो युवक त्या खिडकीशी उभा राहायला लागला की कधी ना कधीतरी या खिडकीशी विवेकानंद येतील आणि मला त्यांचं दर्शन घडेल. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पण मनामध्ये तीव्र इच्छा असल्यामुळे जागेवरनं हलला नाही. तहान भूक विसरलाय आणि स्वामी कधी खिडकीत येतील असं त्याला झालं होतं. होता होता 5-6 दिवस झाले आणि 1 दिवस स्वामीजी त्या खिडकीमध्ये उभे राहिले आणि त्या तरुणाकडे बघितलंय आणि त्यांनी त्या खोलीतला एवढासा एक लोखंडी गज याच्या दिशेने भिरकावलाय. आता हाच आपला प्रसाद असं या तरुणांनी मानलंय. क्षणभरात त्यांना जेवढे दिसले तेवढा त्यांना नमस्कार केलाय आणि ती लोखंडी काम घेऊन निघाल्या. त्या लोखंडी काम हाच आपला उपदेश आहे, तोच आपल्याला अनुग्रह आहे असं समजून लोखंडाचा कारखाना टाकलाय. हा तरुण म्हणजे दुसरा कोणी नाही, जमशेदजी टाटा होते. म्हणजे आज किती त्यांची कीर्ती आहे. टाटा मोटर्स ही संस्था किती मोठी आहे, किती वर्ष झाली, 100च्या वरती वर्ष झाली, तरी सुद्धा तो व्यवसाय आज जगामध्ये कीर्तिमान आहे. म्हणजे संतांच्या, आता विवेकानंदांच्या सहवासात किती वेळ होते ते? 2 क्षण होते. म्हणून अशी संगती आपण करायला पाहिजे की आपली कीर्ती दशदिशात होईल. म्हणून सत्संगतीने काय होत नाही असं आपल्याला सुभाषितकार विचारतात. म्हणून सत्संग हा अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे. कबीर तर आपल्याला म्हणतात, 2 घडी आधी घडी, 2 घडी आधी घडी, आधी में दुनिया, तुलसी संग साधू का, तुलसी संग साधू का, कटे कोटि अपराध, भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे. 1 घडी आधी घडी, अगदी क्षणभर जरी तुम्हाला साधूंची संगती झाली तरी सुद्धा क्षणाचा, म्हणजे आपण ज्याला पळ म्हणतो, तेवढी जरी संगती झाली तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असा काही बदल होतो की तुम्ही वेगळेच होऊन जाता. अशी ही सत्संगती. म्हणून अशी संगती करा. म्हणून सेना महाराज म्हणूनच संतांना उदार म्हणतायत, माय बाप म्हणतायत. मग केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. तुम्ही एवढे आमच्यावर उपकार केलेले आहे, मी तुमचा कसं तुमची कीर्ती गाऊ, तुमचे गुणगान गाऊ, तुमचं स्तवन करू, मी अत्यंत पामर आहे असं ते म्हणतात.
साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे संत कसे कार्य करत असतात हो, दोन कार्य करत असतात. की कसं म्हणजे गंगा नदी बघा, गंगा नदी दोन काम करते की नाही. एक तुमची तहान शमवण्याचं काम करते आणि दुसरं पापक्षालनाचं काम करते. तसे संत असतात की तुमच्या सहवासामध्ये संत आल्यानंतर ते तुम्हाला ह्या भोगापासून दूर नेतात. म्हणून एका महाराजांकडे एक ग्रहस्थ आले आणि त्यांनी विचारलं की सत्संगती साधू महाराज कसे ओळखायचे. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा फार प्रश्न पडलेला असतो. मग महाराज त्या ग्रहस्थांना सांगतात की हा साधू कसा ओळखायचा. तर तुम्हाला एक उदाहरण देतो दंतवैद्याचं, म्हणजे डेंटिस्ट. दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट मराठीत सांगायला पाहिजे. तर बघा, दात जेव्हा आपल्या दुखत असतो तेव्हा आपल्या मुखाला दुर्गंधी येते की नाही. आपले जवळचे सुद्धा दुर्गंधी आली तर नाक लावतात, रुमाल लावतात नाकाला. पण डेंटिस्ट असं करतो का, तो त्याच्यावर उपचार करतो की नाही. तसं ह्या भवरोग जो आपल्याला झालाय ते साधू आपला भवरोग जो असाच दुर्गंधीयुक्तच आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो पण तो दुर्गंधीयुक्त असणारा भवरोग काढायचं काम हे संत करत असतात. म्हणून संत हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. मग जड जीवा उद्धरले मार्ग दाविना सुखम. सेना महाराज पुढच्या चरणामध्ये आपल्याला सांगताय की जड जीव उद्धरून नेले असे तुमचं जीवन आहे. कुठल्याही संतांचं आपण जर चरित्र घेतलं की जेव्हा महाराज पदभ्रमण करत असताना एकदा हा साधू काहीतरी वेगळा दिसतोय म्हणून त्यालाच आपण पकडूया म्हणून नागपाशामध्ये एका मांत्रिकांनी त्या टोळीने त्यांना पकडलं होतं. पण नागपाश भवपाश तोडणारे आमचे सद्गुरू नागपाशाला कशाला जुमानतील. आणि मोठ्या कड्यावरनं त्यांनी उडी मारली आणि ते नाग मरून गेले. आता ही मंत्रविद्या जी असते ना ती जर फळली नाही तर त्यांना भोगावी लागते म्हणून याला काळी विद्या असं म्हटलं जातं. आता हे नाग जर आपल्याला त्रास दिले तर कठीण आहे. म्हणून हे सगळे मांत्रिक बुवा त्यांची जी समूह होता तो महाराजांना शरण आला आणि महाराजांना शरण आल्यामुळे त्यांचं सुद्धा जीवन सुधारलं गेलं. म्हणून जडजीवा उद्धरले. तुम्ही सगळ्या जडजीवांचा उद्धार करता आणि नवे नवे त्यांना सुपंथ दाखवता. आयुष्यामध्ये कसं चांगलं वागावं ह्या वळणावर नेणारे तुम्ही आहात. म्हणून मी तुमची काय स्तवन करू, तुमचं किती गुण गावू. म्हणून सत्संगती ही अत्यंत महत्वाची सांगितलेली. मग अशी सत्संगती अगदी आपल्या व्यवहारातली उदाहरणं घ्या. आपण श्रीखंड करतो, काय काय घालतो, चक्का घालतो, साखर घालतो, मीठ घालतो आणि 2-4च केशराच्या काड्या घालतो. पण अख्खा किलोभर श्रीखंड केशरी होतं की नाही. तसं आपलं जीवन आहे की 2-4 क्षण जरी संत आपल्या जीवनामध्ये आले तरी आपलं जीवन हे सुगंधमय होऊन जातं. म्हणून संतांचा प्रत्येक बोल, प्रत्येक कृती ही आपण लक्षात घ्यायची असते आणि त्याप्रमाणे आपण वागायचं असतं, त्याचं आचरण करायचं असतं. किंवा अगदी छोटी वाळ्याची जुडी मोठ्या रांजणाला ती सुगंधित पाणी करते की नाही अख्खं रांजणभर, तसं आपलं जीवन सुगंधित करणारे आहे. म्हणून संत हे वसंत ऋतू सारखे असतात असं सांगितलं. जसा वसंत येतो की हा निसर्ग सुधारतो की नाही, प्रकृती सुधारते, तसे संत आले की संस्कृती सुधारते. म्हणून संतांचं आगमन होणं हे ह्याच्यासारखं भाग्य नाही. म्हणून असे संत मी कुठे शोधू, त्यांना कसं ओळखू. कारण जसे मटकीतले दाणे खडे आपल्याला कळतात का हो पटकन, हल्ली तर प्रत्येक पदार्थात भेसळ असते. तसे हे सामान्य माणसांसारखे दिसणारे संत, पण त्यांच्या लक्षणांमधून आपण त्यांना ओळखायचंय आणि त्यांचा सहवास आपल्याला कसा मिळेल
हा आपल्याला या जीवनाचं साध्य असायला पाहिजे. कारण आपल्याला सुपंथ दाखवणारे हे संत असतात. म्हणून तेची संत तेची संत सोशिती जगाचे आघात असे सांगितले. संत हे असतात कसे? संत असतात तेथे विवेक असतो आणि जगाचे आघात ते स्वतः सोसतात. समर्थांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग घडले की ज्या गावामध्ये एकदा आग लागते आणि ती आग विझवणार कोण? पण समर्थांनी जेव्हा प्रार्थना केली मारुतीरायांची, त्यावेळेला अख्ख्या जनसमुदायाला त्यांनी सांगितलं पाठीमागे वळून बघा. तर महाकाय असा मारुती हा घागरीने त्या आगीवर पाणी ओतत होता. मग हे मारुतीराय प्रत्यक्ष आग विझवतायत, हे कोणाचं सामर्थ्य आहे? हे समर्थांचं सामर्थ्य. म्हणजे लोकांवर जे आघात होत आहे ते बाजूला करण्याचं काम हे समर्थांनी केलंय. म्हणून त्यांचे आघात आपण सोसतो. संत सोसच असतात. पण हे संत कितीही दुर्जनांच्या मध्ये राहिले तरी त्यांचं साधुत्व भंगत का हो? नाही भंगत. म्हणजे दुर्जनांच्या संगतीत राहून साधू बिघडला असं एक तरी उदाहरण आहे का आपल्याकडे? पण सज्जनांच्या संगतीत राहून दुर्जन सुधारलेले आपल्याला दिसतात. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगून जर ऐकलं नाही खलांनी, दुष्टांनी, तर त्यांचा नाद हे सोडून देतात. याचं उदाहरण म्हणजे विभीषणाचं उदाहरण आहे. अहो, अख्खी लंका ह्या रावणाची होती. पण रावण कसा होता? दुराचारी होता. अत्यंत पापी वासना त्याच्या मनामध्ये होत्या. सर्व स्त्रियांचा त्याला अतिशय मोह होता, काम वासना होती. कुंभकर्ण कसा होता? कायम झोपणार होता. म्हणजे हे जे सगळे शूर्पणखा अत्यंत दुष्ट होती, की स्वतः रामाकडे गेलेली होती की माझ्याशी विवाह कर. पण रावणाला का जाऊन सांगते की त्याची बायको सुंदर आहे, ती तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून मी त्याच्याकडे गेलो. म्हणजे इतका खोटेपणा तिच्या अंगात होता. इतक्या सगळ्यांच्या मध्ये बरं रावणाचे जसा राजा तथा प्रजा, त्याच्या सगळ्याच लंकेतले लोक रावणासारखेच होते, दैत्य कुळातले होते. पण विभीषण मात्र बदललाय गो त्यांच्यामुळे. एवढ्या ठिकाणी एवढ्या दुष्टांच्या संगतीत राहून सुद्धा विभीषण जसा कधी आपला त्यांनी संतत्व टाकलं नाही, त्यांनी ऐकलं नाही, म्हणून तो शेवटी रामाला येऊन मिळाला. म्हणून संत आपला सज्जनपणा कधीही सोडत नाही. मग त्यांच्यावर कितीही संकट आली तरी सज्जन हा संतपणा सोडत नाही. म्हणून तेची संत तेची संत जे सोशिती जगाचे आघात. म्हणून संतांच्या ठिकाणी इतकी करुणामय ते असतात की दुसऱ्यांचं, म्हणजे आता हे संत असतात ना, दुःखात दुसऱ्यांची दुखणी सुद्धा घेतात. बरं, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एकदा शिवराय समर्थांना भेटायला गेलेले असताना त्यांची जी खाली वाकड होती थरथर थरथर उडत होती. म्हणून शिवरायांनी विचारलं की का उडतीये, इथे वारं तर नाही. तेव्हा ते म्हणाले, तू भेटायला आलायस ना, म्हणून थोड्या वेळ थंडी भरून ठेवली त्याची. म्हणजे दुसऱ्यांचं दुखणं घेणं हे सुद्धा संत करू शकतात. म्हणून सोशिती जगाचे आघात. म्हणून संत संग हा इतका महत्वाचा सांगितलेला आहे की तो मिळवायचा आपण सतत प्रयत्न करायला पाहिजे. मग अशा संतांना भेटीसाठी आपण त्यांचं जे ग्रंथ आहेत ते वाचन करायला पाहिजे. म्हणजे जसं महाराज सांगतात की गुळाचा खडा ठेवला की मुंग्या जशा येतात, डोंगळे जसे येतात, तसं तुम्ही जर आचरण चांगलं कराल तर संत तुम्हाला शोधत येतात. फक्त तुमचं आचरण हे सच्चे असायला पाहिजे, मनापासून असायला पाहिजे, एकविध असायला पाहिजे. म्हणजेच हे संत जे असतात ते आपल्याला शोधत येतात. कारण ते सुद्धा आपल्या शोधात असतातच. पण संतांना शोधणं हे अत्यंत मुश्किल आहे. कारण संत हे अत्यंत दुर्मिळ सांगितलेले आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये अहो गड सुद्धा सज्जन होतात की नाही, म्हणून तर सज्जन गड झालाय ना. समर्थांच्या वास्तव्याने गड सुद्धा सज्जन झाला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये
मनामध्ये आपल्याला काय करायला लागत नाही. आपल्याला एखादं साधन करायची आवश्यकता नाही. आपण त्यांच्या संघामध्ये राहिलं की आपलं साधन सहजच घडतं. म्हणून आपण बघा, आपण आता गोंधळात गेलो की आपलं नामस्मरण जास्त होतं की नाही, जे घरी होत नाही ते तिथे गेल्यानंतर आपलं नामस्मरण होतं. कारण वातावरण तसं आहे, तिथे त्यांच्या ज्या लहरी आहे त्या लहरी पवित्र आहे. म्हणून आपल्या मनामध्ये तिथे राग येत नाही, मत्सर येत नाही. म्हणजे त्यांच्या सहवासात आपण राहिलो तरी आपल्याला साधन सुद्धा करावं लागत नाही. आपल्या हातून पापी दुराचारी कृत्य घडत नाही. कितीही आपण म्हटलं असं करायचं तरी सुद्धा आपलं मन खात नाही, महाराज बघताय. असं का आपल्या मनात येतं? ते तेवढ्यासाठी. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं म्हटलेलं आहे. ही विभूती म्हणजे काय हो? आपण घरात उदबत्ती लावतो, उदबत्ती विझली की तिची राख खाली पडते. पण ही राख खरी आहे का विभूती? नाही. पण जेव्हा आपण एखादं पारायण करतो, सत्ग्रंथ वाचतो आणि त्यावेळी जी आपण उदबत्ती लावतो आणि त्याची जी रक्षा खाली पडते ती विभूती आहे. कारण तिला, त्या उदबत्तीला सुद्धा त्या सत्ग्रंथाचा सहवास झालाय. म्हणून ती उदी ही महत्वाची आहे, ती विभूती आहे. म्हणून असे हे संत जगासाठी अनेक कार्य करत असतात. म्हणून अशा संतांच्या भेटीसाठी आपली तळमळ वाढली पाहिजे. कुठे मला संत भेटतील, कुठे मी त्यांना शोधू? कारण सेना म्हणे, काय सेना महाराज म्हणताय की मी तुझ्या ऋणातनं कसा उतराई होऊ हे मला समजत नाही. असे संत तुम्ही कृपाळू सज्जन, असे अनेक संतांवरचे अभंग अनेक संतांचे आहेत की धन्य आजी दीन संत दर्शनाचा. असं आपल्याला नाथ महाराज सुद्धा म्हणतात की एक दर्शन मात्रे माझा जीव हा धन्य होतो. म्हणजे संत संगती. म्हणून एका ठिकाणी गंगादास म्हणून एक आहे, यांचा एक दोहा आहे. तात मिले कुणी मात मिले सुत भात मिले युवती नवजाई. तात मिले सुत भात मिले युवती नवजाई. राज मिले गजराज मिले पण तुम्हाला सब सुख ही मिल जाए. लोक मिले परलोक मिले स्वर्ग लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और सब ही सुख मिले पर संत समागम दुर्लभ बाई. संत समागम दुर्लभ बाई. तुम्हाला अनेक प्रकारची सौख्य मिळाली, तुम्हाला तुमचे नातेवाईक चांगले मिळतील, तुम्हाला जशी हवी तशी पत्नी मिळू शकेल, तुम्हाला सगळं वैभव. आता हत्ती बाळगणं हे म्हणजे वैभवाचं लक्षण आहे. हत्ती सामान्य मनुष्य पोसू शकत नाही. म्हणून राज मिले गजराज मिले असं सांगितलंय. तुम्हाला जे सुख हवंय ते तुम्हाला मिळू शकेल. तुम्हाला हा लोक हवाय का, स्वर्गलोक हवाय का, परलोक हवाय का, वैकुंठाला जायचंय का, तो सुद्धा तुम्हाला मिळेल. पण सबही मिल जाए पर संत समागम दुर्लभ. म्हणून संत समागम मिळणं हे अत्यंत दुर्लभ सांगितलं. म्हणून संतांच्या ठिकाणी आपण भाव जो ठेवायचा आहे तो भाव आपण जर ठेवला तर संत आपल्याला भेटतात. फक्त त्यांना आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि संत हे इतके करुणाकर आहे की ते आपल्या मनातलं मनोरथ सुद्धा पूर्ण करणारे असतात. म्हणून त्यांना सेनानाही उदारते तुम्ही संत माय बाप कृपावंत असं आपल्याला मूळ पद्यामध्ये सेना महाराज हे सांगतात.
म्हणजे जरा बाजूला लक्ष्मण दिसत शास्त्री म्हणावे याच्यामध्येच त्याला सुख होत. पण आता विद्या नाही तर कोण शास्त्री म्हणणार. आणि मनामध्ये अत्यंत इच्छा होती की आपल्याला सगळ्यांनी शास्त्री बुवा म्हणावं, शास्त्री बुवा म्हणावं. आपल्याला पण असं वाटतं की नाही. बघा, आपल्याला गायन येत नसलं तरी तंबरा घेऊन फोटो काढतात की नाही. फोटो तर कळत नाही ना आपण गातोय का नाही. तबला वादन नुसते हात ठेवले तर फोटो काढला तर तबला आवाज आहे तसं होऊ शकत. तसं हा मूर्ख जो होता त्याला असं वाटायचं की आपल्याला सगळ्यांनी शास्त्री म्हणा.
आणि ही इच्छा तो ज्याला त्याला सांगत असायचा. अहो तुम्ही मला शास्त्री म्हणावं, अहो तुम्ही मला शास्त्री म्हणावं. पण सगळेजण याला चिडवायलाच लागले. शास्त्री न म्हणता अहो गावातली पोरं सोरं सुद्धा त्याच्या मागे लागायची. शास्त्री शास्त्री म्हणवनी, शास्त्री शास्त्री म्हणवनी मागे लागती हो पोरे. अहो हा रस्त्याने निघाला, ओ शास्त्री बुवा, ओ शास्त्री बुवा, आणि त्याने बघितलं की आपण त्या गावचेच नाही. म्हणजे त्याला एवढं कळत होतं की आपल्याला शास्त्री बुवा म्हणून म्हणतायत, पण हा काही मानाने म्हणत नाहीये. शास्त्री शास्त्री म्हणवनी मागे लागती हो पोरे. एवढंच नाही, अंगा धावून येती, अंगा धावून येती, धोंडे मारून यात हा पोरे. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 राम. नुसतं शास्त्री शास्त्री म्हणायचे नाही, तर हा पाठमोरा आहे. मग एखादा दगड उचलावा, जोरात त्याच्याकडे भिरकावून मारावा आणि तो अंगावर आला धावून. कारण शेवटी मनुष्याची प्रवृत्ती अशी आहे की काहीतरी प्रतिकार करणार. आणि या मुलांनी मारलेला दगड याला लागला की हा पाठमोरून वळायचा, त्यांच्या अंगावर धावून यायचा. असं बरेच दिवस चालले. पण आपली इच्छा तर पूर्ण होत नाहीये, उलट आपण सगळ्या गावामध्ये चेष्टेचा विषय झालोय हे त्याला कळायला लागलं. आणि एक दिवस बिचारा कंटाळला की आपल्याला कोणी शास्त्री पण म्हणत नाही, काय करायचंय जगून. बिचारा गेला कंटाळोनी, बिचारा गेला कंटाळोनी, वाटे जीव द्यावा गंगे. अहो असं वाटायला लागलं की गंगेपाशी जावं आणि आपला हा जीव देऊन टाकावा. आणि म्हणून घरदार निघाला सोडोनी, घरदार निघाला सोडोनी, मनी विचार तैयाला. एक दिवस मनामध्ये इतका खंत झालाय आणि कंटाळून गेलाय, ही दररोजची चेष्टा त्याला नको वाटायला लागली. आणि मनात विचार आलाय की आता नको हे असलं जीवन, आपण गंगेमध्ये जीव द्यावा झाला. म्हणून घरदार सोडले आणि गंगेवर निघाला. पण भाग्योदय यायचा असला म्हणून की त्या क्षणी आपल्या मनात चांगला विचार येतो, तेव्हा तो आपल्याला कळत नाही. पण असा ह्याच्या मनात सुद्धा असा विचार आला, कारण प्राप्त कालघडी आलेली होती भाग्योदयाची. आणि ह्याच्या मनात विचार आलाय, मरायचंच आहे तर नाथांचं दर्शन घेऊन मरावं. आणि हा विचार आलाय आणि ताबडतोब गंगेकडे निघाले. जे पाय होते ते नाथांच्या वाड्याकडे निघाले. निघाला बसलेले होते आणि गेलाय चरण होते.
आणि संत कृपेला पात्र झालाय. नाथांच्याकडे गेलाय, त्यांचे पाय घट्ट धरले आणि रडायला लागलाय, नाथ मला वाचवा. सगळे ग्रामस्थ मला इतके त्रास देतात, नवे नवे हैराण करताय आणि ह्या यातनातून मला आपण सोडवावं. खरं म्हणजे मी गंगेमध्ये जीव देण्यासाठी निघत होतो, पण असं वाटलं की आपलं दर्शन. नाथांनी त्याच्या खांद्याला धरून त्याला उभं केले आणि म्हणतायत, अहो शास्त्री बुवा, कानावर विश्वास बसेना. जी इच्छा मनामध्ये होती ती नाथांच्या मुखातून ती हाक ऐकू आली. अहो शास्त्री बुवा, असा अविचार करू नये. आणि नाथ त्यांना सांगतायत, आणि आपण जे म्हणताय की मी जीव द्यायला चाललो होतो, अहो हा देह तुम्हाला देवाने दिलाय, त्याच्यावर तुमचा अधिकार आहे का? आपल्या जीवाचं बरं वाईट करणं हा माणसाच्या हातामध्ये अधिकार नाहीये. बरं, तुमच्या मुखातून जो शब्द निघालाय ना, तो भगवंत सार्थ करायला सज्ज आहे ना, तयार आहे ना. फक्त तुम्ही थांबायला हवं. आणि बरं खरं तुम्ही इकडे आलात शास्त्री बुवा, तुम्हाला हवाय ना शास्त्री बुवा म्हणायला, मग हे भगवंत पूर्ण करील ना मनोरथ तुमचं, असं सांगितलंय. आणि हा नाथांच्या घरामध्ये राहायला लागलाय. आणि एक दिवस गंगेवरती स्नानाला गेलाय. आणि स्नानाला गेलाय, गंगे माझी करिता स्नान, गंगे माझी करिता स्नान, येती शब्द ते श्रवणी भाषण, येती शब्द ते श्रवणी भाषण, काशी भूमिके आले विद्वान, प्रश्न पुसाया काशी उरते आले विद्वान, प्रश्न पुसाया. स्नान करत होते आणि स्नान करता करता डुबकी घेतली गंगेमध्ये. तर आजूबाजूचे 2-4 द्विजवर म्हणताय की अहो कोणीतरी मोठे काशीचे विद्वान इथे पैठणमध्ये आले आणि ते आता प्रश्न विचारायला जाणार आहे, असं भाषण कानावर पडलंय. अहो हे दुसरे तिसरे कोणी नाही, कोणाला प्रश्न विचारणार होते. यांना शास्त्रीबा म्हणून घ्यायची खूप हौस होती ना. आणि स्नान करून गाड्यावर आले, नाथांना सांगितलंय, अहो शास्त्रीबा म्हणून मला ते प्रश्न विचारायला येणार. काशीचे विद्वान ब्राह्मण पैठणमध्ये आले, आता कसं होणार? नाथ म्हणतात, काही काळजी करू नका, तुम्ही व्हा गुरु, मी होईन शिष्य. तुम्ही व्हा गुरु, मी होईन शिष्य.
माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य, आणि तुम्ही मौन धरलाय असं मी सांगेन, आणि सगळं जे भाष्य असेल ते मी करीन, म्हणजे तुम्हाला शास्त्री बुवा म्हणून मान मिळेल. आणि शिवाय आपण त्या आलेल्या विद्वानांचा यथोचित सत्कार करू. अहो नाटकच सगळं करायचंय, मग काय ते चांगलं केलं पाहिजे ना. आणि ही कल्पना त्याला अत्यंत आवडली आहे. आणि आपली एकदाच जे मनोरथ होतं ते पूर्ण होणार. म्हणजे हा मूर्ख होता तरी त्याला नाथ अहो मूर्ख सुद्धा म्हणत असत. म्हणजे कुठल्याही गोष्टीला मान देणं हे संतांचं जे हृदय उदार असतं ते असं असतं. आपण म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की हिंदी भाषा जास्त चांगली आहे, कारण आदरार्थी बोलण्याची. आपण लगेच तुम्ही असं म्हणतो, पण ते आप असं म्हणतात. म्हणजे तसं दुसऱ्याला मान देणं हा तितकाच अधिकार, दुसऱ्याला देणं हे सुद्धा आपल्याकडे लीनता घेणं हे महत्वाचं आहे, आणि हे संत करत असतात. आणि त्याप्रमाणे ठरलं. आणि मग आता वेश तसा पाहिजे. आणि मग काय हो, लाल काठाची धोतर जोडली, लाल काठाची धोतर जोडली, पेटा बांधला वस्त्रावरती, पेटा बांधला वस्त्रावरती, बारावंती अंगावरती, बारावंती अंगावरती, शाल वेशती मांड्यावरती शाल घेतली, विठाळी शोभे कानी, विठाळी शोभे कानी, कंठी घातले मोहमणी, कंठी घातले मोहमणी. हाती अंगठा शोभती सुंदर, हाती अंगठा शोभती सुंदर, लाल जोडा पायी घातला, लाल जोडा पायी घातला, अधिक सुंदर दिसू लागला, अधिक सुंदर दिसू लागला. अहो बाराबंदी अंगामध्ये चढवले, रेशीम काठी धोतर नेसलाय, मोठी शाल अशी अंगावर घेतली, बिकबाळी कानामध्ये घातली, सलकडी हातात घातली. अहो पुरुषांचे दागिने हल्ली दिसत नाही. आणि हातामध्ये भरपूर अंगठ्या बोटामध्ये घातली. राजवैभव दिसायला पाहिजे ना, मोठे विद्वान ब्राह्मण वाटले पाहिजे. आणि नाथांनी सगळं हे त्याला साहित्य पुरवलंय. लाल जोडा पायामध्ये घातलाय, आणि ऐटी मध्ये याला बसायला सांगितलंय. अधिक सुंदर सुदृढ बांधा, अधिक सुंदर सुदृढ बांधा, तेज अतुल्य कीर्ती, अधिक सुंदर सुंदर बांधा, तेज अतुल्य कीर्ती. गोविंद गोडते गोडा संशय, गोविंद गोडा संशय, कराल किंवान भासे, साधुजी राजा रामचंद्रजी. आधीच सुंदर आणि त्यात असा म्हटलाय, आणि खराच विद्वान वाटायला लागलाय. तेज मुख कमलावर दिसलाय. अहो कुणाला संशय सुद्धा येणार नाही की हा विद्वान नाही. आणि ते काशीचे विद्वान नाथांच्या घरी आले. नाथांनी यथोचित असं स्वागत त्यांचं केलंय, कारण अतिथी देवो भव असं सांगितलंय आपल्याकडे. आणि नाथांनी त्यांना बसायला आसन दिलंय. आणि नाथांनी नम्रपणे त्या शास्त्री बुवांना, म्हणजे छोट्या शास्त्री बुवांना वंदन केलंय, आणि अत्यंत लीनतेने त्यांच्या शेजारी उभे राहिले. आता हे काशीचे विद्वान प्रश्न विचारायला लागले. अहो पूर्वांग उत्तरांग हे करायला सुरुवात केली आहे, आणि हे शास्त्री बुवा काही बोलेनार, कारण नाथांनी सांगितलं होतं वा धरावे मौन, मी करीन भाष्य. आता शास्त्री बुवा काही बोलत नाहीत, म्हणून हे विद्वान विचारतात की शास्त्री बुवा उत्तर का देत नाही. तेव्हा लीनतेनी नाथ महाराज म्हणतात आमच्या गुरूंचं मौन चालू आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही शंका असतील त्या मी माझ्या परीने पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करेन.
आणि तास 2 तास आपला हा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही प्रश्न विचारावे, नाथांनी त्याची यथोचित अशी उत्तरं द्यावी आणि त्या उत्तरांनी समाधानी होऊन हे काशीचे विद्वान म्हणतात की शिष्य एवढा ज्ञानी तर गुरु किती ज्ञानी असते. खरी गोष्ट कोणाला माहिती हो. म्हणून त्या शास्त्री गुरूंना मान द्यायचा म्हणून पाया पडले आणि असं या अहो मूर्खाचं मनोरथ हे नाथांनी पूर्ण केलं की विद्या नसता शास्त्री म्हणावे त्याच मज सुख वाटत. असा हा अत्यंत मूढ असलेला पण त्याची सामान्य इच्छा ही सुद्धा नाथांनी पूर्ण केली. असं आपण वागू शकू का हो. आपण दुसऱ्याचं पितळ कधी उघडं करतो असं आपल्याला होतं. एक बाई होती, दोघी मैत्रिणी आणि लग्नाला गेलेले. एक गरीब होती, एक श्रीमंत होती, पण बालवयाच्या मैत्रिणी होत्या. सासर कसं मिळेल ते प्रत्येकाचं नशीब. तर श्रीमंत होती, तिला असं वाटलं की आपण एवढं नटून फुटून जातो, हिला एखादा दागिना द्यावा म्हणून दागिना दिला आणि लग्नाला गेले. पण आता ही श्रीमंत होती, तिला वाटत होतं की माझं गळ्यातलं हिला दिलं हे सगळ्या मैत्रिणींना कळावं. आणि झालं आता मान जरा हळू हलव की खुशीने त्याचे मोती पडते. 2-3 वेळा हिने ऐकून घेतलं आणि मग म्हणते मग गहाण ठेवलीच कशाला, आता आहे का. म्हणजे दुसऱ्याचं पितळ कधी आता तू दिलीस ना प्रेमाने तिला, मग कशाला ते लोकांना कळायला पाहिजे. हा सामान्य माणसामध्ये आणि संतांमध्ये हा फरक असतो की तो शास्त्री नसताना सुद्धा त्याचं दास्यत्व, त्याचं शिष्यत्व नाथांनी घेतलं. इतका मनाचा मोठेपणा म्हणून उदार ते संत असं सेनानाथ विद्यामध्ये म्हणतात. म्हणून आपण सुद्धा असं जर वागलं, संतांसारखा एक गुण तरी आपल्यामध्ये आला तरी सुद्धा आपला हा नरदेह सार्थकी लागेल. म्हणून अशा संतांना आपण शरण जावं, अशा संतांच्या संगतीत आपण कायम राहावं आणि त्यांचे उपकार आपल्यावर इतके आहेत की ते आपण वर्णन करू शकत नाही. म्हणून त्यांच्या उपकारातनं ऋणी न म्हणजे उतराई न होता त्यांच्या ऋणात राहणं हेच आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला सेना महाराज हेच सांगतायत, उदार तुम्ही संत माय बाप. Thank you.
ग